बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो. त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तो 25,000ची खरेदी कारागृहातील कॅन्टीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. कासलेनं काल शनिवारी याबाबतच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. तब पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोपसत्र सुरू ठेवले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जात असून जेवणात त्याला चांगल्या चपात्या देखील दिल्या जात आहेत. इतकंच नाही तर स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तो 25,000ची खरेदी कारागृहातील कॅन्टीनमधून करत असल्याचा आरोप कासले यांनी केला आहे. इतर कैद्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले जातात तर कराडला ब्लँकेट दिले असून त्याचा वापर तो गादीसारखा करत आहे, अशी माहिती देखील कासलेने आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. कराडला पांघरण्याचे 6 ब्लँकेट मिळाले असून त्याचा वापर तो गादीसारखा करतो. इतर कैद्यांना कारागृहातील कॅन्टीनमधून खरेदीचा नियम लावला जातो. मात्र कराड हा स्वतः 10,000 तर इतर कैद्यांच्या नावावरही 10,000 ते 15,000 अशी सुमारे 25,000ची खरेदी करतो, असे कासलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पुढे कासलेने सांगितलं की मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी वागणूक समोर आणील या भीतीपोटी मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले होते, असे कासले यांनी सांगितले. तर कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहातून अर्जाद्वारे केली होती, असे कासले व्हिडिओत म्हणाला आहे. काल शनिवारी कासलेनं सोशल मीडियातून याबाबतचा व्हिडिओ शेअर केला होता. सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींची आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपामुळे कासलेला निलंबित करण्यात आले होते. नंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर काल शनिवारी त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपसत्र सुरूच ठेवलं आहे. कासलेच्या म्हणण्यानुसार त्याला सुरुवातीला बीड कारागृहात ठेवले होते. तिथे वाल्मिक कराडला इतर कैद्यांपेक्षा व्हीआयपी वागणूक मिळत आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.